ताई आपले स्वागत आहे. पुढील सूत्र आपल्या हाती. नमस्कार सगळ्यांना आणि धन्यवाद आणि क्षमस्व. काल काही कारणामुळे थोडा उशीर झाला. लॅपटॉपचे काहीतरी तांत्रिक अडचणी आल्या आणि हे सगळे सुरुवातीचे आनंदाचे भाग क्षण मी मुकले त्याला. असो, आज योग होता त्याच्यामुळे आज व्यवस्थित पोहोचू शकले आपणा सर्वांपर्यंत. त्यासाठी परमेश्वराची कृपा आहे म्हणायचं, त्याचे आभार मानायचे आणि त्याने दिलेल्या या सगळ्या शक्तींना, सामर्थ्याला, सगळ्याला कृतज्ञतापूर्वक स्वीकारायचं. हाच महत्वाचा भाग आहे. कारण की ते सगळं कृतज्ञतापूर्वक स्वीकारल्याशिवाय आपल्याला या जगामध्ये अस्तित्वच नाहीये. इथं उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठांना माझे शिरसाष्टांग नमस्कार. आपणा सर्वांना वयोमानाप्रमाणे यथायोग्य अभिवादन. अंगम हरे पुलकभूषणमाश्रयन्ति भृगांगदेव मुकुलाभरणं तमालम् अंगीकृताखिल विभूतिरपांगलीला मांगल्यदास्तु मम मंगल देवताया. या कनकधारा स्तोत्राच्या निर्मितीपाशी येऊन आपण काल थांबलो. आदी शंकराचार्यांच्या जीवनाबद्दल जे आपण बघतो आहे, खरं म्हणजे या 2 तासामध्ये खूप काही कठीण आहे सगळं, तरी पण आपण प्रयत्न करतो आहोत. काल आपण बघितलं होतं की छोटासा बटू 7-1 वर्षाचा, ज्यांनी सर्व विद्या संपादन केलेले आहेत आणि तो आचार्य पदाला पोचलेला आहे, असा हा बटू आपल्या गुरूंच्या आश्रमातून, गुरुकुलातून परत आला. आपल्या गावी आला, घरी आला आणि घरी आल्यानंतर आपल्या मातेजवळ येऊन मातेचा आशीर्वाद घेऊन त्यांनी पित्याचं गुरुकुल पुन्हा सुरू केलं. गुरुकुल सुरू झालं. एक छोटासा बटू आचार्य आहे आणि प्रौढ शिक्षक आहेत. अशा पद्धतीने ते सुरेख पद्धतीचं गुरुकुल सुरू झालेलं होतं. थोर वयाचे शिष्य आणि बटू आचार्य. रोजच्या नित्यनियमाप्रमाणे आर्यांबा, शंकरांची माता, ही पूर्णा नदीवर पाणी आणायला जात असेल. एक दिवस सकाळी बराच वेळ झाला माता पाणी घेऊन आली नाही. तशी चिंता वाटली पुत्राला. साहजिक आहे. माते कुठे आहेस तू, असा शोध घेत ते निघाले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काही अंतरावर खूप कडक ऊन होतं आणि त्या उन्हाचा दाह सहन न होऊन त्यांची माता एका झाडाखाली जी बसली होती ती तिथंच वेशून पडली होती. वाईट वाटलं त्यांना. मातेला घेऊन आले, घरी घेऊन आले, जमेल तसे उपचार केले आणि मातेला निजवून ती शुद्धीवर आली आहे, ती सगळी व्यवस्थित विश्रांती घेते असं बघून ते पुन्हा बाहेर निघाले. मातेने विचारलं, कुठे चाललायस? आलोच, म्हणून पूर्णा नदीवर पोहोचले. नदीच्या पात्राला प्रणाम केला, नदीला प्रार्थना केली, माते तूही माझी माता आहेस, पण माझी जन्मदात्री मात्र तुझ्यापर्यंत पोहोचताना फार क्लेश होतात आहे तिला. तू चल ना ग माझ्या घरापर्यंत. आणि कुठेतरी एका ठिकाणी त्या पात्राच्या भूमीवर आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने जोरात दाब दिला आणि तिथून एका काडीने एक रेघ उडली आणि ती रेघ उडून सरळ ती आपल्या घरापर्यंत नेली, कुटीपर्यंत नेली. आश्चर्य म्हणजे पूर्णामाई मागोमाग आपल्या या पुत्राच्या पाठोपाठ या पुत्राच्या कुटीपर्यंत आली आणि मातेला आता एवढ्या लांब जायचे कष्ट उठले नाही. गावाला आश्चर्य वाटलं. केवढं सामर्थ्य आहे, केवढं मातृप्रेम आणि केवढी मनाची क्षमता की त्या ठिकाणी पुरडेला 2 प्रवाह फुटले. एक तो सरळ जाणारा जातच होता, पण हा असा आडवा होऊन मातेच्या तृषा शांतीसाठी तिच्या घरापर्यंत पोहोचला. खूप आनंद झाला सगळ्यांना. हळूहळू कीर्ती पसरू लागली सगळीकडे आणि मग केरळ प्रांताचा जो राजा होता राजशेखर. राजशेखर यांचं नाव अनेकांनी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी ऐकलेलं आहे. कारण ते महान संस्कृत पंडित होते, कवी होते. हे राजशेखर नृपती होते. राजाने ही कीर्ती ऐकली. राजाला वाटलं की हा बटू कसा आहे, आपण जरा बघावं, भेटूया, बघूया ना बटू कसा आहे ते. आणि म्हणून भेटायला, बघायला म्हणून जायसाठी आपण स्वतः जाण्यापेक्षा बटूला बोलवावं म्हणून बरीच संपत्ती, हत्ती, घोडे, एक छान पालखी त्या बटूला आणवण्यासाठी लवाजम्या सकट आपल्या अधिकाऱ्यांबरोबर पाठवली. त्या गावामध्ये हे लोक पोहोचले. राजा गावात येतोय म्हटल्यानंतर सगळ्यांना कोण आनंद.
घरासमोर चढा चढा रांगोळ्या, तोरणं, पताका, द्वारं उभारली गेली, स्वागत द्वार, आणि स्वागत झालं राजाचं, राजाच्या येणाऱ्या लोकांचं. त्यांना वाटलं खरंच राजाच येतोय, पण ते सरदार दरकदार होते. ते आले, वटू अध्ययन करत होता. त्यांच्या समोर जाऊन ते सगळं दाखवलं ऐश्वर्य, की हे सगळी संपत्ती महाराजांनी तुमच्यासाठी पाठवली आहे आणि त्याला तुम्हाला भेटायचंय. शंकरांनी म्हटलं, त्यांना मला भेटायचंय ना, त्यांना येऊ देत की इथे. त्यांना इथे येऊ देत, म्हणजे राजाला इथे येऊ दे ही आज्ञा सोडणारा हा एवढासा वटू. पण लागलीच ते म्हणाले, मी अध्ययन सोडून नाही येऊ शकत. लागलीच निरोप गेला. राजाला पटलं. राजा स्वतः पाय उतार होऊन बटूच्या कुटीपर्यंत पोहोचले, आश्रमापर्यंत पोहोचले, गुरुकुलापर्यंत महाराज पोहोचले. त्यांनी बघितलं की एक अष्टवर्षीय बटू, दशवर्षीय बटू अध्ययन करतोय आणि सगळे गुंग आहेत अध्यापनामध्ये. त्यांचा तो पाठ संपेपर्यंत दरवाज्यात उभे राहिले महाराज. पाठ संपल्यानंतर शंकराचार्यांनी बघितलं, आचार्य त्यांना म्हणत होते, कोणी नव्हतं म्हणत, कोणी म्हणत होते. तोपर्यंत शंकराचार्य नामविधान त्यांना प्राप्त झालेलं नव्हतं, ते नंतर प्राप्त झालं. तिथं पोचले, पाहिलं ते, त्यांनी पाठ संपवला, स्वागत केलं महाराजांचं. महाराज म्हणाले, तुम्हाला भेटायला आलो होतो. आनंद झाला. बसले, एकमेकांशी बोलले, एकमेकांच्या व्यक्तिमत्वाने खूप प्रभावित झाले. राजा म्हणला, निघतो मी, हे द्रव्य काही आपल्यासाठी आणलं होतं. शंकर म्हणाले की मी हे नाही घेऊ शकत ना, मला काय करायचं हे सगळं, माझ्यासाठी जे आहे ते इथं आहे, पण मग मी हे तुम्हाला दिलं, हे मी परत पण नाही नेऊ शकत ना. ठीक आहे. गावामध्ये भगवती मातेचं मंदिर जीर्ण झालेलं आहे, ते चांगलं बांधा, त्याचा उद्धार करा आणि ते सगळ्यांसाठी छान त्याची व्यवस्था करता येईल असं या धनातनं कार्य करा. ताबडतोब ते धन सत्कारणी लागतं. एक उत्तम राजा आणि एक उत्तम अध्यापक ज्या राज्यामध्ये असतात, ते राज्य कायम यशस्वी शिखरावर असतं. शासक आणि अध्यापक हे जेव्हा एकत्रपणे एकाच विचाराने चांगल्या पद्धतीने कार्य करतील, तेव्हा त्या राज्याची अवनती कधीही होणार नाही, याला इतिहास साक्षी आहे. घटना घडत गेल्या, विद्यार्थी शिकत गेले, होत गेले, परंतु शंकराचार्यांच्या मनामध्ये, बटू शंकराच्या मनामध्ये संन्यास घ्यायची इच्छा होती. मातेला म्हटलं की माते संन्यास घ्यायचा. आता म्हणाली, अरे एकुलता एक पुत्र नवसासायाचा झालेला, वंश पुढे चालायला पाहिजे, गृहस्थाश्रमी राहून तू अध्ययन करूच शकतोस ना, अध्यापन सगळंच करू शकतोस. विवाह कर, गृहस्थाश्रमी हो, आणि त्याच्यानंतर गृहस्थाश्रम पूर्ण झाल्यावर संन्यास घेतो, तर अनुमती आहेच. त्याने म्हटलं, नाही, माझ्याजवळ माता एवढा वेळ कुठे आहे, माझ्याजवळ एवढा वेळ नाही, मला ताबडतोब संन्यास घ्यायचा आहे. माता हट्ट सोडीना. तिला वाटलं आपला मुलगा आपल्यापासून दूर चालला जाईल. माहिती होतं अल्पायुषी आहे, मग जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस तर असू देत ना माझ्याकडे, अशा विचाराने मातेने नाही म्हटलं. माता हट्ट सोडे ना, पुत्र एका सोडेत. मग शेवटी युक्ती केली, नदीवर पूर्णामाईच्या काठी गेले, उतरले पाण्यामध्ये संध्येसाठी आणि ओरडाआरडा सुरू केला, माझा पाय मगराने धरला आहे, मला सोडवा, मला मदत करा, मला सोडवा. खरंच त्यांचा पाय एका मगराने घट्ट धरून ठेवलेला होता. सगळे गावकरी जमले, नदीच्या काठी गोंधळ सुरू झाला. कसं बसत सगळ्या कोणीतरी जाऊन आर्यांबेला सांगितलं. ती पळत पळत आली, मुलाला वाचवण्यासाठी धडपडायसाठी धावत आली आणि त्या नदीच्या पात्रात उडी घ्यायचा प्रयत्न करायला लागली मुलाला वाचवण्यासाठी. बाकीच्या सगळ्यांनी तिला घट्ट धरून ठेवलं. तो मगर पाय सोडीना. शंकरापेक्षा मातेचा जीव जास्ती कासावीस व्हायला लागला. तेव्हा शंकर म्हणाले, माते, आता ही मगर काही मला सोडत नाहीये, माझा प्राण चाललाय. 8व्या वर्षी त्याच्यावर गंडांतर होतं हे मातेला माहिती होतं, त्यामुळे ती खरंच व्याकुळ झाली. त्यामुळे आता माझी फक्त शेवटची इच्छा आहे, माते, मला संन्यास घ्यायचाय, तू अनुमती दे. मी आतुर संन्यास घेतो आणि निदान कमीत कमी माझी इच्छा तरी पूर्ण होईल. मग त्यांनी बिचारीने अनुमती देऊन दिली की हो ठीक आहे, तू घे बाबा, आतुर संन्यास घे. आतुर संन्यास म्हणजे त्या क्षणी नुसतं बोलून संन्यास घ्यायचं. मी संन्यासी झालो असं म्हटलं की संन्यास होता येईल, अशा पद्धतीची ती एक प्रक्रिया छोटीशी होती ती. त्यांनी आतुर संन्यास घेतो म्हटल्याबरोबर तो मगराने पाय सोडला आणि पुत्र वर आला. ती लीलाच होती स्वतःची केलेली, त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी. योगमाया, योगी होते ते, योगमाया होती ती. वर आल्यानंतर माता म्हणाली की अरे बरं झालं, चल आता बरं वाटतंय, घरी चल.
म्हणलं आता घरी कसं येऊ? घरी कसं येऊ म्हणजे? बरं आहेस ना तू? बरा आहेस? आता मगरांनी सोडलाय. पण मी संन्यास घेतलाय ना, संन्यासाला कसलं घर? आता मी नाही ना घरी येऊ शकत. माता म्हणाले, की असं नाही, अजून अनुष्ठानपूर्वक संन्यास घ्यायला पाहिजे ना तू. अनुष्ठान व्हायला पाहिजे. सगळ्या संन्यासाच्या सगळ्या दीक्षा तुला मिळायला पाहिजे. ती मिळाल्यावर मग तू जा कुठं जायचं ते. परंतु तू हे करू नकोस. आत्ता गृह सोडू नकोस. तो म्हणाला, नाही, एकदा जे झालं तूच आज्ञा दिलीस आणि तुझी आज्ञा मी काहीही झालं तरी मोडू शकणार नाही माते. त्यामुळे मी आता गृह येणार नाही. मग तू ताबडतोब कुठे चाललाय? ताबडतोब नाही जात मी. मी थांबतो इथं. आपण जे नदीच्या पूर्णामाईच्या काठावर शंकराचं मंदिर बांधतोय, ते मंदिर बांधणं पूर्ण होईपर्यंत थांबतो. आणि तेवढं काम झालं की मात्र मी जाईन. तोपर्यंत जी काही व्यवस्था गुरुकुलाची करायची, कोणी काय कोणाला अध्यापन करायचं, काय, हे सगळी व्यवस्था मला करावी लागेल. मी आता मंदिरात राहीन. काही दिवस मंदिरात राहिले. मंदिर पूर्ण झालं आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना झाली. ती जशी मूर्तीची स्थापना झाली, मूर्तीच्या समोर उभ्या राहिलेल्या बालशंकराच्या डोळ्यातून गळा अश्रुधारा व्हायला लागले. ते सुंदर रूप बघितलं. कृष्णाचं रूप मनामध्ये ठसलं आणि ते रूप मनामध्ये ठसल्यानंतर काय होणार होतं? आपोआप हृदयातनं शब्द, अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेवम हरे, श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामकृष्ण पती. आपल्याला अत्यंत माहिती असलेलं हे स्तोत्र, सगळ्यांना प्रिय असलेलं हे स्तोत्र त्या क्षणी त्यांच्या मुखातून निर्माण झालं. त्या स्तोत्राने गावकरी संतुष्ट झाले. सगळं छान झालं आणि शंकराने आपलं गाव सोडलं आणि जायला निघाले. जिथे जाता येईल तिथे जायचं असं ठरवलं. त्यावेळी त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असलेला त्यांचा एक मित्र विष्णू शर्मा नावाचा, तो पुढे आला, घट्ट मिठी मारली आणि मित्राला म्हणाला, मित्र, आता तू संन्यास घेतलाय, तुझा पहिला विद्यार्थी म्हणून तुझ्याबरोबर येणार आहे. अरे पण तू केवढा, मी केवढा? ज्ञानप्राप्तीसाठी वयाचं बंधन नसतं. तू तर ज्ञानाने माझ्यापेक्षा थोर आहेस. मला शिष्य करून घे, मला दीक्षा दे आणि आपण दोघंही जाऊ. मातेलाही बरं वाटलं, की चला हा एकटाच नाही जात आहे, कोणीतरी बरोबर आहे त्याच्यापेक्षा थोर वयाने. शंकराने ऐकलं, दीक्षा दिली त्या आपल्या मित्राला. आणि अगदी आपल्या एका लांबच्या भावाला, अग्निशर्मा नाव होतं त्याचं, आपल्या मातेच्या संरक्षणासाठी, तिच्याकडे लक्ष देण्यासाठी, तिची काळजी घेण्यासाठी म्हणून घरी ठेवलं आणि सुरुवात केली पदयात्रा करायला. ही पदयात्रा सुरू झाली उत्तरेच्या दिशेने. उत्तर दिशेने जात असताना त्याच्या कानावर एक गोष्ट आली. ती काल गुरु परंपरा आपण बघितली होती ना, ती गोष्ट, की ब्रह्मदेवाचे पुत्र वसिष्ठ, वसिष्ठांचे पुत्र शक्ती, शक्तींचे पराशर, पराशरांचे व्यास, व्यासांचे शुक आणि शुक मुनींचे शिष्य गौडपादाचार्य, अत्यंत विद्वान अशी व्यक्ती. ते सुद्धा भ्रमण करत होते आणि भ्रमण करत असताना एके ठिकाणी त्यांना समजलं की इथे पतंजली मुनी योगशास्त्र आणि व्याकरणशास्त्र शिकवणार आहेत. योगशास्त्र आणि व्याकरणशास्त्र हे एकाच ठिकाणी, तेही पतंजलींच्या मुखातून शिकायला मिळतंय. त्यांनीच रचना केली आहे ना, योगेन चित्तस्य पदेन वाचा म्हणतो ना आपण. ते योगामुळे आमचं चित्त शुद्ध होतं आणि पदामुळे म्हणजे शब्दामुळे योगामुळे आमचं शरीर शुद्ध होतं आणि शब्दामुळे आमचं चित्त शुद्ध होतं. आमची वाचा शुद्ध होते, मन शुद्ध होतं. ते शिकायचंय, मग व्याकरण शिकवणार आहेत ते. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की मी माझ्या मूळ स्वरूपात शिकवेन. ते मूळ स्वरूप श्रेष्ठ होतं, सहस्रमुखी शेषाचं होतं. मग आणि ते त्यावेळेला एकाच वेळेला 1,000 विद्यार्थ्यांना शिकवणार होते. आता मग प्रत्येकाकडे लक्ष कसं देणार? समोर 1000 लोक बसलेले, त्यांना शिकवायचं आणि त्यापैकी प्रत्येकाकडे व्यक्तिशः लक्ष द्यायचंय. म्हणून ते म्हटलं की मी माझ्या मूळ सहस्रमुखी रूपाने शिकवणार आहे. 2 अटी आहेत. पहिली अट अशी आहे की तुम्हाला माझं हे सहस्रमुख सहन होणार नाही. त्यामुळे आपल्या दोघांच्या मध्ये, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक जाडसर पडदा असेल की त्या पडद्याच्या मागून मी हे शिकवेन, तुम्ही तिथून ग्रहण करायचं. पहिली अट त्याचं, ते पडद्याच्या आकडे येण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि दुसरी अट अशी की
पूर्ण पाठ होईपर्यंत कोणीही बाहेर पडायचं नाही, नाही तर तो ब्रह्मराक्षस होईल. शिष्य तयार झाले. या सहस्र शिष्यांमध्ये गौडपादाचार्य पण होते. ते ऐकत होते. पडदा होता जडमध्ये. गुरुची वाणी श्रवण करत होते कानामध्ये त्यांच्या. इतकी छान पडत होती, अशी झाली होती. आणि अशा वेळेला अचानक गौडपादांना त्रास व्हायला लागला. देहधर्म आवरेना. काय करणार? बसणं शक्य नव्हतं. नाईलाज होता. आता जे होईल आपलं ते होईल, असा विचार करून गौडपादाचार्य तिथून बाहेर पडले. त्याच वेळेला दुर्बुद्धी होऊन एका शिष्याला वाटलं, मोह झाला, की आपले गुरु सहस्रमुखी दिसतात कसे, बघू तर या थोडस. म्हणून त्याने तो थोडासा पडदा बाजूला केला. आणि तो पडदा बाजूला केल्याबरोबर त्या सहस्रमुखी शेषाच्या मुखातल्या सगळ्या अग्निज्वाळा अशा भर्र बाहेर आल्या, की त्या सदना सकट ते हजारो शिष्य जळून गेले, भस्म झाले. आणि इकडे बिचारे गौडपादाचार्य ब्रह्मराक्षस झाले. पतंजली मुनींना खूप वाईट वाटलं, कारण एवढा शिष्य संहार झाला, सगळेच्या सगळे शिष्य नष्ट झाले, आणि एक जो काय उरला तो ब्रह्मराक्षस झालाय. म्हणजे जे ज्ञान खूप लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला, ते ज्ञान न उरलंच नाही ना. मग काय करायचं? गौडपादाचार्य पण खूप दीन झाले. म्हणाले, काय करू? इलाज नव्हता. तेव्हा पतंजली मुनी म्हणाले की हे होणारच होतं, कुठेतरी काहीतरी घडणार होतं म्हणून झालेलं आहे. ते म्हटले, मग मला आता कसं काय याच्यातनं मुक्ती कशी मिळेल आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस उशाप दिल्यासारखं, की ज्या वेळेस तू एखाद्याला तुला आतापर्यंत प्राप्त झालेलं व्याकरणाचं आणि योगाचं ज्ञान आहे ते पूर्णपणे देशील, त्यावेळेला तुला या रूपातनं मुक्ती होऊन तू पूर्ण आपल्या स्वतःच्या रूपात चालला जाशील. मग हे ब्रह्मराक्षस म्हणून झाडावर बसले राहिले. जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला, जो तुझ्या परीक्षेत पास होईल त्यालाच द्यायचं आहे, योग्य माणसाला द्यायचं नाही ज्ञान. हा सर्वात महत्वाचा भाग होता. प्रत्येकाला एक प्रश्न विचारायचे, तो पहिलाच प्रश्न कोणाला यायचा नाही, आणि तो निघून गेल्यावर हे तसेच उदास बसून राहायचे. अनेक दिवस झाले. होता होता एक चंद्रशर्मा नावाचा विद्वान शोधत आला पतंजली मुनींना, की त्यांच्याकडनं व्याकरण शिकायचंय. आधीच ते पूर्ण शिकायच्या आधी सगळं नष्ट झाल्यामुळे फार कमी उरलं होतं व्याकरण आणि योग. त्याच्यातनं त्यांनी उतरून ब्रह्मराक्षसांनी समोर एकदम उडी मारून विचारलं की या या प्रश्नाचं उत्तर दे. आश्चर्य, त्यांनी पटकन उत्तर दिलं. दोघांनाही आनंद झाला. ते म्हणाले की पतंजली मुनी तर तुला भेटणार नाही, अशी अशी स्थिती झालीये, पण तुला हवं तर त्यांनी दिलेलं मी सगळं ज्ञान तुला देतो, तू ग्रहण करू शकत असशील तर. आणि मग थोड्या दिवसामध्ये, अत्यंत थोड्या काळामध्ये ते पतंजलींना ते ज्ञान दिलं. गौडपादाचार्यांनी ते ज्ञान दिलं चंद्रशर्माला. रात्रंदिवस बसून दिलं. त्या ज्ञानाच्या तेजाने हा सुद्धा थकून गेला. जवळ काही नव्हतं म्हणून त्याने तिथे, आता त्या तयारीत नव्हती कशाची, ना तिथे गुरुकुल होतं, ना कुठे आश्रम होता, ना पर्णकुटी होती, ना सदन होतं. त्यामुळे झाडाची पानं तोडली जी मिळतील ती, आणि त्याच्यावर करून 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 ते ज्ञान लिहिलं. आणि हे 2-3 दिवसात ते ज्ञान देऊन पूर्ण झाल्यावर गौडपादाचार्य मुक्त झाले त्या शापातनं, आणि ते बद्रिकाश्रमाकडे निघून गेले. आता हे बद्रिकाश्रमाकडे निघून गेले, आणि हा जो विद्वान होता ज्याने हे ज्ञान ग्रहण केलं होतं, हा मात्र इतका थकला होता ते ज्ञान प्राप्त करून, तो मूर्छित होऊन पडला अक्षरशः. आणि तो मूर्छित होऊन पडल्यामुळे त्याच्याजवळचा तो भारा होता, त्यातली बरीचशी पानं एका बकरीने येऊन खाऊन टाकली. त्यामुळे तेही ज्ञान आता पुन्हा कमी झालं. पण ते इतके मूर्छित होते की जाता येता रस्त्यावरच्या एका वैद्याने बघितलं बघितलं त्यांना शुद्धीवर आणलं, औषधोपचार केले. त्यांच्या सेवेला त्यांच्या मुली होत्या. आता हा विद्वान होता, तरुण होता, देखणा होता, या मुली त्याच्यावर अनुरक्त झाल्या. विवाह कर म्हणाल्या. ते म्हणले, नाही, मला गुरूंना शोधायचंय. पण मग यांनी उपकार केलेले, जीव वाचवलाय. मग ते वैद्यराजांनी अटीवर विवाह करून दिला दोन्ही मुलींचा, की यांच्याशी विवाह कर, त्यांना एक एक पुत्र झाला की तू संन्यास घेऊन चालला जा. पुन्हा त्याच्यात वेळ गेला. पुत्र होऊन संन्यास घेऊन ते गेले, आणि जाईपर्यंत गौडपादाचार्यांपर्यंत गेले. तिथे गेल्यानंतर त्यांचं नाव
गोविंद पादाचार्य असं ठेवून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. आणि हे गोविंद पादाचार्य हे बऱ्याच या कालावधीमध्ये, जो काय हा काळमध्ये चाललेल्या या कालावधीमध्ये, स्वतःला अतिश्रेष्ठ गुरु म्हणून झाले. ते ओंकारेश्वराला येऊन राहू लागले नर्मदा तटाची. आणि ते त्यावेळेला क्षीण झाले. अवतार कार्य समाप्तीची वेळ आली. पण त्यांचं अवतार कार्य संपलं नव्हतं, कारण त्यांना जे कार्य करायचं होतं, हे योगाचं जे ज्ञान पतंजली मुनींकडनं आलं होतं, त्याचं ते ज्ञान पूर्ण भारतवर्षभर पसरायसाठी म्हणून योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्याकडे होतं. आपल्या कथेत इथे येतात आहे. कारण त्यांनी विचारलं गौडपादाचार्यांना की माझी मुक्तता कशी होईल. त्यांनी सांगितलं, भगवान शिवाचा अवतार असलेला एक बटू तुझ्याकडे जेव्हा विद्या ग्रहण करायला येईल, त्याला तू जेव्हा विद्या देशील, तेव्हा तुला याच्यातून मुक्ती मिळेल. चालत असलेला लहानग्या शंकराला कुठल्या तरी एका ठिकाणी रात्री स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये हेच वाक्य मिळालं ऐकायला, की ओंकारेश्वरी जा, तिथे गोविंद पादाचार्य तुझी वाट बघतात आहे, त्यांच्याकडनं ज्ञान ग्रहण कर आणि त्यांना मुक्ती दे. हे मोठं कार्य त्यांना करायचं होतं. ते पोहोचले तिथे. एवढ्याशा त्या बटूला पाहून झालेला आनंद त्यांना, म्हणजे आपलं अवतार कार्य समाप्त करण्याची वेळ आलेली आहे आणि आता आपल्याला ह्याच्यातनं मुक्ती मिळणार आहे, या जीवनातनं, याचा झालेला आनंद हा सगळा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांनी शक्य ते सगळं ज्ञान ओंकारेश्वरी शंकराचार्यांना दिलं. आपण जेव्हा जातो तेव्हा तिथे दाखवतात ती गुहा वगैरे सगळे आपल्याला ओंकारेश्वरला. त्या ठिकाणी ते ज्ञान दिलं, ते ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. आणि अशा पद्धतीने गोविंद पादाचार्य हे आपली स्वतःची जीवन यात्रा संपवण्यापूर्वी त्यांनी अनुष्ठानपूर्वक शंकराला संन्यास दिला. आणि तेव्हापासून तसं तर त्यांचं नाव जे होतं ते शंकर भट्टपादाचार्य असं होतं. पण ते एवढं मोठं न होता ते शंकराचार्य असं सुटसुटीत नाव त्यांच्या पुढवडलं. तेव्हापासून ते शंकराचार्य झाले. तोपर्यंत ते शंकराचार्य नव्हते, नुसतेच आचार्य होते. आणि शंकराचार्य हे त्यांचं त्यावेळेला नाव पडलं. आणि त्यावेळेला पहिलं खरं म्हणजे त्यांनी जेव्हा ते गुरु पुढे जाऊन उभे राहिले, आणि गुरु पुढे जाऊन उभे राहिल्यानंतर ज्या वेळेला सुरुवातीला भेटले ते गोविंदपादाचार्यांना, तेव्हा गोविंदपादाचार्यांनी विचारलं की तू कोण आहेस. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर होतं, महनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, अशी सुरुवात केलेलं जे स्तोत्र आपण ऐकतोय आत्मपंचक, ते त्या क्षणी स्वतःची ओळख गुरुला करून देताना रचलेलं हे स्तोत्र आहे. ते आजही आपण इतकी वर्ष झाली तरी ते म्हणतो आहोत. इथे तो संन्यास घेतल्यानंतर भगवत्पादाचार्य, शंकर भगवत्पादाचार्य असं नाव असलेलं शंकराचार्य नाव धारण करून मग ते निघाले. त्यात शिष्य भेटत गेले. जे जे येत गेले त्यांची त्यांची परीक्षा घेतली गेली. त्या परीक्षेमध्ये जे जे उत्तीर्ण होत गेले ते शिष्य म्हणून त्यांच्याबरोबर येत गेले. प्रचार करत गेले ज्ञानमार्गाचा, सनातन धर्माचा प्रचार करत गेले. आणि हे करत असताना ते स्वतः या विचारात होते. बराच काळ बाहेर झालेला येऊन झालेला आहे, माता कशी असेल. आणि त्याच वेळेला त्यांना मातेची साद आली. त्यांनी अंतर्ज्ञानाने बघितलं. मनाच्या ठराविक एका विकसित अवस्थेत पोहोचल्यानंतर अंतर्ज्ञान प्राप्त होतं प्रत्येकाला. त्यांनी अंतर्ज्ञानाने बघितलं, माता मरणासन्न स्थितीत होते. तत्क्षणी वायुगतीने योग मार्गाने ते आपल्या मातेजवळ पोहोचले. पुत्राला पाहून खूप आनंद झाला. त्यांनी म्हटलं होतं की मी या गाव सोडताना की माते तुझ्या अंतिम क्षणी नक्की येईल, तुला भेटायला घेऊन. ते वचन त्यांनी पाळलं, मातेपाशी राहिले. तिच्या कपाळावर हात ठेवला. ती म्हणाली, एकच इच्छा आहे की तू काही मोठा होईपर्यंत माझ्याजवळ राहिला नाही. तू मला काही तीर्थ घडवू शकला नाहीस, तीर्थयात्रा आणू शकला नाहीस. बघ तुला काही करता येणं शक्य असेल तर इथेच परमेश्वराचं दर्शन दे. त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने भगवान श्रीकृष्णाचं दर्शन मातेला घडवलं आणि माता कृष्णाचरणी गेली जात. त्यांनी बाहेर आल्यावर गावकऱ्यांना बोलवलं.
अग्निशर्मा होता तिथे, तो जो भाऊ होता त्यांचा, तो त्याला बोलवलं आणि सांगितलं की मातेचं निधन झालेलं आहे, आता मी तिचा अग्निसंस्कार करणार आहे. बापरे, अगदी शांतम पापम झालं, कारण संन्यासी, आणि संन्यासी कसा अग्निसंस्कार करणार? त्याचे सगळेच बंध तुटलेले आहेत. ना माता नाही, पिता नाही, कोणी नाही, कोणी नाहीये त्याला. तू संन्यासी आहे. संन्यास धर्म हे सांगतो की तो अग्निसंस्कार करायचे नाही. ते म्हणलं मी करणार आहे. कुठल्याही धर्मापेक्षा मनुष्य धर्म हा मोठा आहे. कोणत्याही धर्मापेक्षा मानवता धर्म मोठा आहे, पितृधर्म मोठा आहे, पुत्रधर्म मोठा आहे, मातृधर्म मोठा आहे. आणि मी पुत्रधर्माचं पालन करणार आहे, कारण मी रूढीवादी नाही, मी धर्मवादी आहे. खूप महत्वाचं आहे की मी रूढीवादी नाही आहे, मी धर्मवादी आहे. रूढींनाच आणि परंपरांनाच धर्म समजून जाचक असलेल्या गोष्टी व्यक्तिभोवती आवडल्या गेल्या की धर्म नकोसा व्हायला लागतो. धर्म जर जागृत ठेवायचा असेल तर रूढी आणि परंपरांचं सतत सतत नूतनीकरण केलं जायला हवंय. शंकराचार्यांनी स्वतः, आता ते शंकराचार्यच होते, स्वतः मातेसाठी चिता रचली. तिचा देह दोघांनी उचलून चितेवर ठेवला. कोणीही तिथे आलं नाही, कोणीही मंत्र म्हणायला तयार नव्हतं, कोणी अग्नीसाठी घरातनं द्यायला अग्निहोत्र तिथे नव्हतंच, कारण ते निघून गेले होते. तेव्हा मंत्र सामर्थ्यांनी स्वतः त्यांनी अग्नी उत्पन्न केला आणि अग्नी उत्पन्न करून मातेचा दाह संस्कार केला. जेव्हा ते परत जायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्या अग्निशर्माने आपल्या मातेसाठी इतकी वर्ष, इतके दिवस प्रयत्न केलेले आहेत, त्याला हे लोक सुखाने जगू देणार नाही. म्हणून तर त्याला म्हणाले, चल माझ्या बरोबर, तू जे काम केलं आहेस, मातेची सेवा केली आहेस, मातेजवळ इतके दिवस राहिला आहेस, त्याचा पुरस्कार तुला मिळायला पाहिजे. तुला मी बद्रीनाथाच्या मंदिरात पुजारी म्हणून घेऊन जातो आहे. आणि ते त्यांच्या या आपल्या बांधवांनी आपल्यासाठी केलेल्या कार्याचं मोल किती ममत्वानी त्यांनी जपलं. आणि या वेळेला मातेचे दिवस कर्म होईपर्यंत ज्या वेळेला तिथे ते राहिले होते शंकराचार्य, त्यावेळेला राजशेखर त्यांना पुन्हा भेटायला आले. आणि ह्या सगळ्या गोष्टी कानावर आल्या, रूढी आणि परंपरा, ह्या सगळ्या गोष्टी की याची वाद झाले, मग लोकांनी सहकार्य केलं नाही वगैरे. तर मग राजाने असं म्हटलं की मग तुम्ही असं का नाही करत, या रूढी आणि परंपरा नेमक्या काय आहेत, काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने यांचं पालन करायला पाहिजे, या संदर्भातला तुम्ही एखादा ग्रंथ का लिहित नाही? ते म्हटले की मी लिहू शकतो, त्याचा काही प्रश्न नाहीये, एखादा चांगला ग्रंथ लिहू शकतो, मला लेखनिक आणि कोणीतरी लागेल, इथे व्यवस्था केली तर मी राहून त्या ठिकाणी त्या मंदिरात बसून मी करेन ते. आणि मग त्याच वेळेला शंकर स्मृती नावाचा या सगळ्या आचरणांचा आणि रूढी आणि शास्त्र यांचे योग्य सांगड घालणारा ग्रंथ निर्माण झाला, जो ज्याला शंकर स्मृती म्हटलं गेलं. हा शंकर स्मृती ग्रंथ आहे. त्याच्यावरही विवाद झाले, ते जाळायचं, त्यात नष्ट करायचं, आणि धर्मसभा झाल्या, अनेक गोष्टी झाल्या. ते मी सांगत बसले तर आपल्याला शक्यच नाही, वेळ पूर्ण, त्यामुळे उड्या मारत मारत आपल्याला जावं लागणार आहे. त्याच्यावर वाद झाले. लोकांनी असं म्हटलं की जर हा ग्रंथ योग्य आहे असं सिद्ध झालं तर आम्ही याचे अनुयायी होऊ, आणि अयोग्य आहे असं सिद्ध झालं तर हा जाळून टाकायचा आणि शंकराचार्यांनी आमचं अनुयायी व्हायचं. प्रत्येक वेळेला शंकराचार्य जिंकत गेले आणि सगळे लोक त्यांचे अनुयायी होत गेले. असं करता करता एक असे शिष्यांचे समुदाय त्यांच्या मागोमाग जायला लागला. म्हणजे आता जे तिथे जायचे त्याच्याबरोबर सगळे शिष्य जायचे, कारण सगळे संन्यासी घरदार सोडलेले, त्या काळी संन्यासाच्यावर आधार राहिलं होतं सगळं. सगळे शिष्य जायला लागले पाठीमागे, आणि असा जथ्थाच्या जथ्था जायचा. जिथे जायचा तिथे धर्मचर्चा व्हायची. त्यांची ती संख्या पाहूनच लोक घाबरायचे की बापरे, केवढे लोक आहेत हे. आणि त्या धर्मचर्चेत शंकराचार्य प्रत्येक वेळेला ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या त्या ठिकाणी सगळ्यांना पराजित करून, शास्त्रोक्त पद्धतीने पराजित करून, जितकं जास्ती शक्य आहे तितका सनातन धर्माचा ते प्रचार करत होते. त्याच वेळेला कुमारील भट्ट नावाचे एक अत्यंत विद्वान होते, मीमांसक होते.
मीमांसा शास्त्राचे अभ्यासक. आता यातला फरक लक्षात घ्या. खरं थोडं हे होईल विषयांतर, पण आवश्यक आहे की ज्या वेळेला वेद लिहिले गेले त्यावेळेला, म्हणजे वेदांचं जेव्हा विभाजन व्यासांनी केलं, महर्षी व्यासांनी केलं, त्यावेळेला त्या वेदातला काही भाग ईश्वराची स्तुती आणि प्रार्थनासाठी होता, काही भाग जो होता तो यज्ञकर्मासाठी होता, काही भाग जो होता तो पूर्ण फक्त ज्ञानासाठी होता. म्हणजे 80% भाग हा यज्ञकर्मासाठी होता, 20% उरलेला होता त्याच्यातला 16% भाग हा देवस्तुतीसाठी होता, आणि 4% भाग होता तो ज्ञान, फक्त निखळ ज्ञान, फक्त ज्ञान याच्यासाठी तो होता. आणि ह्याच्यातला जो यज्ञकर्माचा जो भाग होता त्याला पूर्वमीमांसा, यज्ञ कशी करायची काय करायची अशा पद्धतीने पूर्वमीमांसा ही लिहिली गेली. जैमिनींनी ती लिहिली. आणि जी उत्तर मीमांसा लिहायची होती त्यासाठी सगळ्या शिष्यांना व्यासांनी आवाहन केलं होतं. कोणीही ती लिहू शकली नाही, त्यामुळे स्वतः व्यासांनीच मग उत्तर मीमांसा लिहिली, ज्याला ब्रह्मसूत्र म्हटलं जातं. शंकराचार्य हे ब्रह्मसूत्राचे पाईक होते आणि कुमारिल भट्ट हे मीमांसक होते. यज्ञ कर्म आणि त्याच्यातनंच सगळं काही मिळेल हे त्यांचं म्हणणं होतं. आणि ईश्वराला प्राप्त करायचं असेल तर ज्ञानमार्गाने ईश्वर प्राप्त करू शकतो, हे शंकराचार्यांचं म्हणणं होतं. या दोन पंथांमध्ये वाद होता. हे कुमारिल भट्ट होते. या कुमारिल भट्टांना असं वाटायचं की आपल्याला जे वेद जे आहेत ते इतके सत्य आहेत, वेद इतके श्रेष्ठ आहेत, तर वेदापेक्षा श्रेष्ठ काही असू शकत नाही. मग अशा वेळेला जर ज्या ज्या पंथाचे आणि धर्माचे लोक वेदांवर आरोप करतात आहे तर त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून त्यांनी आपलं नाव बदलून, खोटं नाव सांगून बौद्ध पंथामध्ये प्रवेश घेतला. आणि तिथे तो बौद्ध धर्मायांचे सगळी सगळी जेवढी जे तत्वज्ञान होतं आणि जे सगळी शिकवण होती ती सगळी आत्मसात केली. आणि मग आत्मसात करून झाल्यानंतर, सगळं शिक्षण ते प्राप्त करून झाल्यानंतर त्यांनी आपल्या गुरुंनाच धर्मचर्चेसाठी आव्हान, गुरुला धर्मचर्चेसाठी आव्हान करता येत नाही, पण त्यांनी केलं. त्यांनी केल्यावर मग त्यांच्यामध्ये आपोआप यज्ञ कर्म आणि अहिंसा याच्यामध्ये भांडण झालं. सगळ्यांच्या लक्षात आलं की यांनी आपल्याला फसवलेलं आहे आणि छद्मवेशाने येऊन हे ज्ञान ग्रहण केलंय. म्हणून त्या कुमारिल भट्टांना त्यांनी सांगितलं आपल्या शिष्यांना की कडेलोट करा. त्याच्या पुढच्या डोंगरावर पहाडावर उभे होते, तिथून कडेलोट करायला सांगितलं. आणि तो कडेलोट करण्याच्या दृष्टीने म्हणून सगळे जे शिष्य होते ते त्याच्या मागे लागले. तेव्हा मग त्यांनी कुमारिल भट्टांनी ओरडून विचारलं की आता तुमची अहिंसा कुठे गेली, आता अहिंसा कुठे गेली? पण कोणीही त्याला काही उत्तर दिलं नाही. त्यानं उचलून खाली फेकून दिलं आणि म्हणले तुम्ही वेद म्हणताय ना, तर वेद काय वाचवणार आहे तुम्हाला? कुमारिल भट्टांनी एकच वाक्य म्हटलं की जर वेद प्रमाण असतील तर मी वाचेन. ते त्या खोल दरीतनं खाली पडले. त्यांचा फक्त एक डोळा फुटला आणि ते पूर्ण जिवंत आहे. त्यांच्या मग लक्षात आलं की आपला डोळा का फुटला? आपण जर तरची भाषा केली. आपण असं नाही म्हटलं ना की वेद प्रमाण आहेत, मी वाचणारच आहे. जर असतील तर, म्हणजे माझ्या मनात कुठेतरी वेदांबद्दल शंका आहे, म्हणून असं झालं. मग हे त्यांना वाईट वाटलं. मग हे वाईट वाटलं, परत गेले आपल्या शिष्यांमध्ये गेले आणि गेल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता मी प्रायश्चित्त घेणार आहे, कारण की मी 2 अपराध केले आहेत. पहिला अपराध केलाय की छद्म वेशाने जाऊन फसवून मी ज्ञान घेतलंय, गुरुची फसवणूक करून. आणि दुसरा अपराध हा केलेला आहे की त्याच गुरुला मी आव्हान दिलेलं आहे शास्त्रात. या दोन्ही गोष्टीसाठी जे धर्मामध्ये प्रायश्चित्त सांगितलेलं आहे ते प्रायश्चित्त तुषाग्नी भक्षण हे सांगितलं. तुसाचा ढीग करायचा, त्याच्यामध्ये बसायचं, स्वतःला पुरून घ्यायचं त्या ढिगामध्ये, आणि तिथून तो खालून जिथून कुठून असेल तिथून त्याला आग लावायची. ते हळूहळू हळूहळू जळत येतं आणि त्या हळूहळू जळण्याबद्दल तो मनुष्य जळतो. इतका त्याला त्रास होतो त्याचा त्या जळण्याचा, पण ती शिक्षा सांगितली आणि ती त्यांनी शास्त्राप्रमाणे घेतली. त्याचे सगळे शिष्य रडत होते, वाईट वाटून घेत होते, सगळ्यांना हे होत होतं. आणि मग याच्यामध्ये साधारणतः कमरेपर्यंत त्यांचा देह जळलेला असताना एकदम थांबा थांबा असा आवाज आला आणि त्यांनी पाहिलं तर एक छोटासा तेजस्वी युवक संन्यासी आलाय आणि तो थांबवतोय.
आणि म्हणतोय की तुम्ही हे काय कुमारी भट्ट कुठे आहेत? तर ते तुषाग्नी भक्षण करतात ते. कुमारी भट्टांपाशी पोहोचले आणि तुम्ही हे काय करता आहात? तू कोण आहेस? मी शंकराचार्य. कशाला आलायस इथे? तुम्ही अशासाठी आलोय की मी उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या तिघांवर भाष्य केलेलं आहे प्रस्थानत्रयी म्हणून. ते तुम्ही वाचावं आणि त्याच्यावर वार्तिक लिहावं म्हणून, कारण तुमची ती योग्यता आहे. एवढ्या महान व्यक्तीपाशी मी आलोय. ते म्हणले पण मी अपराध केलाय, मी प्रायश्चित्त घेतोय, तुषाग्नी भक्षण करतोय, मी याच्यातून वाचणार नाही. शंकराचार्य म्हणाले हे चुकीचं आहे, असं करायला नको होतं. कारण ज्या वेळेला तुम्ही फसवलेलं आहे त्याचा आपल्या गुरुला असं तुम्हाला वाटतं आहे, पण त्यांना गुरु मानल्यानंतर नाही ना फसवलं. प्रवेश घेतला त्यावेळेला तुम्ही त्यांच्या धर्माची तत्व प्राप्त करायची आहे म्हणून प्रवेश घेतला, उद्देश चांगला होता. आणि जर ते पाखंडी असेल तुमचा गुरु, जर तो सच्चा असता तर ते माता गुरुचं आणि शिष्याचं, माता आणि पुत्राचं नातं असतं, त्याने तुम्हाला अशी कठोर शिक्षा दिली नसती. मग तो गुरु पण पाखंडी होता हा त्याचा अर्थ झाला. ते म्हणले की आता हे एवढं सगळं ज्ञान जर मला आधी मिळालं असतं तर काही उपयोग नाही. शंकराचार्यांनी विचारलं मग मी काय करू? माझं हे वार्तिक घेऊन कुठे जाऊ? माझा शिष्य आहे मंडन मिश्र, त्याच्याकडे जा. तो माझ्याच इतका योग्य आहे आणि तो तुमचं वार्तिक नक्की लिहिल, तुमच्या ह्याच्यावर तुमचं ज्ञान तो सहज ग्रहण करेल. मंडन मिश्रांपर्यंत पोहोचले शंकराचार्य. आपल्याला ही कथा माहिती आहे तरी पुन्हा एकदा थोडक्यामध्ये घेऊया की मंडन मिश्रांपर्यंत पोहोचल्यानंतर मंडन मिश्रांशी त्यांनी शास्त्रास्त्र करायचं ठरवलं. आणि हे जे शास्त्रास्त्र करायचं ठरवलं होतं त्यावेळेला मंडन मिश्र मीमांसक आणि हे ब्रह्मसूत्राचे शास्त्रास्त्र करायचं ठरवल्यावर जाताना मी सहज विचारलं त्यांच्या शिष्यांनी की कोणाला आपण निर्णायक करणार. तेव्हा शंकराचार्य म्हणाले मी असं ऐकलेलं आहे की मंडन मिश्रांची पत्नी सरस्वतीचा अवतार आहे, श्रेष्ठ आहे ती, तिलाच आपण मीमांसक करू. तत्पूर्वी याच्याबरोबर इतके शिष्य झालेले होते, इतके लोक त्यांच्याबरोबर होते. त्या शिष्यांची नावं सुद्धा मजेशीर मजेशीर आहे. एक छोटंसं उदाहरण सांगते. एक सनंदन नावाचा त्याचा शिष्य व्हायला आलेला होता. तो त्यावेळेला शंकराचार्य काशीला होते. आपल्या बाकीच्या चित्सुकानंद नावाच्या आपल्या शिष्याबरोबर होते. नदीचं मोठं पात्र पसरलेलं आहे मध्ये, इकडे हे दोघं बसलेले आहेत आणि पात्राच्या पलीकडे तो सनंदन आहे. त्यांनी त्याला भेटायला यायचं आहे, तळमळ इच्छा आहे. त्यांनी सांगितलं ये म्हणून. तर एवढं पात्र ओलांडून कसं यायचं? चित्सुकानंद म्हणे हे काय तुम्ही सांगताय, त्याची काय परीक्षा आहे ही? शंकराचार्य म्हणाले हीच त्याची परीक्षा आहे, त्याची किती श्रद्धा आहे गुरुवर पाहूया. सनंदनाने विचार केला गुरुनी बोलवलेला आहे, मी त्यांच्यापर्यंत पोहोचणं ही त्यांची जबाबदारी आहे, मी कशाला काळजी करू? त्या उपळत्या सगळ्या लाटांचा याचा विचार न करता त्याने किनाऱ्यावरनं पाऊल नदीच्या पाण्यावर ठेवलं आणि जसं त्याने पाऊल नदीच्या पाण्यावर ठेवलं तिथे कमळ उमललं. त्याच्यावर त्यांनी पाऊल ठेवलं, दुसरं पाऊल ठेवलं, दुसऱ्या पावलाखाली कमळ, तिसऱ्या पावला कसं करत करत त्या कमळाच्या मार्गाने तो इकडे पोहोचला होता. त्याचं नाव पद्मपाद ठेवलं मग त्यांनी. ज्याच्या पायाखाली पद्म आहे तो पद्मपाद. असे अनेक शिष्य वेगळ्या वेगळ्या प्रकारे झाले. ते मुळातून आपण वाचू चरित्र तेव्हा आपल्या लक्षात येतं. इतकं सहज पटकन थोड्या वेळात नाही करण्यासारखं बरेच गोष्टी आहेत शांत आता आठवलं म्हणून. तर हे सगळे शिष्य त्यांच्याबरोबर होते आणि पद्मपादांनीच हा प्रश्न विचारला होता म्हणून मला त्यांचं आठवलंय की आपण त्यांना निर्णायक करणार, मग ते पक्षपात नाही करणार, नाही करणार. सरस्वतीचा अवतार आहे, सरस्वती नाही पक्षपात करत. मग तिथं पोहोचले, त्यांची चर्चा करायची, धर्मचर्चा ठरली. सरस्वती तिथं तिने मान्य केलं. त्यांच्या पत्नीचं नाव माहेश्वरला ही गोष्ट. माहेश्वरला जर गेला असाल तर तिथे ही जागा दाखवतात. मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांचा विवाद कुठे झाला ते माहेश्वरी. महिष्मती नाव होतं त्यावेळी त्या नगरीचं, माहेश्वरला. ठरला, वेळ ठरलं, सगळं ठरलं. तिने हो म्हटलं. पण ती म्हणाली की मी आपल्या तोंडाने कोणालाही हारलेला किंवा जिंकलेला, असं पराजित झाला, यशस्वी झाला हे सांगणार नाहीये. तर त्याच्यासाठी मग काय करायचं? तर तुम्ही तिने पुष्पमाला आणल्या टवटवीत फुलांच्या, त्या दोघांच्या गळ्यात घातल्या आणि सांगितलं की ज्याची पुष्पमाला चुकेल तो हरला असं समजायचं. वाद झाला, बराच काळ वाद झाला, सतत होत राहिला, कोणी कोणाला होईना. शेवटी एकशी वेळ आली की मीमांसक मागे पडले आणि आता यापुढे काही विचारण्यासारखं नाहीये हे मंडन मिश्रांच्या लक्षात आलं.
त्यांची माला कोमेजू लागली. त्यांची पत्नी भारती ती पटकन पुढे आली. किती झालं तरी पतीचा पराभव सहन करता नाही ना शक्य होत. पराजय तो. ती पुढे आली आणि ती म्हणाली की मी यांची अर्धांगी आहे, माझ्याशी पण वाद घाला, पूर्ण अंग पराजित होईल तेव्हाच ते पराजित होतील ना. मी अजून कुठे पराजित झाले, तुम्ही मला कुठे अजून पराजित केलंय. शंकराचार्य म्हणाले माते ठीक आहे, स्त्रीशी वाद नाही नसतो घालायचा, पण ठीक आहे आपण म्हणता आहात आपण, मी वाद घालतो. विवाद झाले, प्रश्नांची उत्तर शेवटी दिली आणि असं होता होता शेवटचा एक क्षण आला ज्या क्षणी तिने स्पष्टपणे विचारलं, असे प्रश्न विचारले जे विवाहित पुरुषाशिवाय ज्याची उत्तर कोणी देऊ शकणार नाही. आणि हे तर बालब्रह्मचारी. त्यांनी म्हटलं की माते हा प्रश्न तुम्हाला कसा विचारला, संन्यासाला या विषयाचे प्रश्न विचारले जाऊ नये असं संकेत आहे. तेव्हा तिने म्हटलं की हे पण एक शास्त्र आहे आणि संन्यासाला सगळी शास्त्र अवगत असली पाहिजे हाही संकेत आहे. या शब्दात पकडल्यावर त्यांना कळेना. त्यांनी 6 महिन्याची मुदत मागितली आणि आपल्याला तो प्रसंग सगळ्यांना माहिती आहे की एका राजाच्या काहीतरी नाव होतं त्याचं, अमरक की अमरज असं काहीतरी, त्या राजाच्या मृतदेहामध्ये प्रवेश करून त्यांनी हे ज्ञान प्राप्त केलं. आणि त्या राणीला लक्षात आलं की आपला हा पती, हा राजा हा कोणीतरी वेगळा आहे आणि आता याला जाऊ देऊ नये, म्हणून मग हे कुठेतरी त्याचा मृतदेह बाहेर पडला असेल तो शोधा आणि जाळून टाका. पण तोपर्यंत हे सगळे शिष्य पोचले, चित्सुकानंद, पद्मपाद, हे सगळे भराभरा पोचले आणि त्यांनी त्यांना वाचवलं त्या ह्याच्यातनं. आणि परत येऊन त्यांनी सरस्वतीची तिच्या प्रश्नांची सगळी उत्तरं दिली. आणि ही प्रश्नांची उत्तरं दिल्यावर ताबडतोब मंडन मिश्रांच्या गळ्यातली फुलांची माळ सुकून गेली. आणि कबूल केल्याप्रमाणे मंडन मिश्र शंकराचार्यांचे शिष्य झाले. त्यांचं नाव सुरेश्वराचार्य असं ठेवलं गेलं आणि ते त्यांच्याबरोबर हा सनातन धर्माचा प्रसार करायला त्यांनी सुरुवात केली. हे सगळं करायसाठी कशासाठी करायचं होतं की या देशाच्या बाहेरून कोणीही येऊन या देशाचा धर्म नष्ट करू नये, त्याचे संस्कार नष्ट करू नयेत, परंपरा नष्ट करू नयेत, संस्कृती नष्ट करू नयेत. मोठ्या कष्टाने या देशामध्ये हजारो वर्षांच्या तपश्चर्यांनी ऋषीमुनींनी जे काय मिळवलेलं आहे ते संचित नष्ट होऊ नये. मग त्याच्यासाठी काय करायचं? आपलं घर सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण काय करतो? 4 दरवाजे लावा गो बाई सारखं. 4 दिशांचे 4 दरवाजे बंद करतो. तसं त्यांनी, किंवा आपण आजच्या भाषेमध्ये काय म्हणू, आपण चौक्या ठेवतो, सुरक्षा केंद्र ठेवतो. तशासारख्या देशाच्या 4 दिशांमध्ये 4 मठ त्यांनी स्थापन केले. सतत भ्रमण करत, तिथे गेले तिथे पराजय, समोर आलेल्यांचा शस्त्रास्त्रामध्ये पराजय करत, कधी प्रेमाने समजावत, कधी मायेने करत 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 ते गेले. त्यांनी 4 ठिकाणी, 4 कोपऱ्यात, 4 दिशांना 4 मठ स्थापन केले. बाह्य आक्रमणापासून हे वाचलं पाहिजे, हा एक सर्वात महत्वाचा भाग होता. संस्कृती वाचली पाहिजे आणि सगळ्या आपला धर्म वाचला पाहिजे. त्याच्यासाठी मूर्तीपूजेला विरोध होत होता म्हणून शाळीग्रामाची स्थापना करण्याचं प्रथा त्यांनी पाडली. नंतर पंचायतन स्थापनेची जी आहे ती सुद्धा प्रथा त्यांनी आणलेली होती. हे जे 4 मठ आहेत, या 4 मठांपैकी पहिला जो मठ आहे तो पहिला मठ शृंगेरी पीठ ज्याला म्हटलं जातं, त्या शृंगेरी पीठात हा पहिला मठ स्थापन केला गेला. हा शृंगेरी पीठाचा जो मठ आहे तो ज्या दक्षिणेमध्ये आपल्याला माहिती आहे, आणि जिथे जिथे म्हणून त्या ठिकाणचा महत्वाचा भाग होता तो म्हणजे त्याग. त्याग आणि संन्यास या त्या धर्म स्वीकारणे हा सर्वातल्यातला महत्वाचा भाग होता. आणि ह्या सर्व मठांच्या याच्यामध्ये ही जी सगळी पीठ स्थापन केली, या सगळ्या पीठांमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे हे व्यासांचंच काम झालं एक प्रकारे. व्यासांनी जसे 4 वेद 4 शिष्यांकडे सोपवले आणि त्यांनी ते ठेवावेत म्हणून ते संप्रदाय त्या त्या वेदांचे सुरू झाले, त्याचप्रमाणे 4 ठिकाणी 4 वेद शिकवले जाऊ लागले आणि त्या वेदांचे संप्रदाय निर्माण झाले. शृंगेरी पीठाचा जो मठ होता त्याला भुरीवार संप्रदायाचे लोक म्हणत असत, की त्याग आणि संन्यास
हा त्यांचा महत्वाचा धर्म असायचा. त्या पीठाधीशांना सरस्वती, भारती किंवा पुरी अशा उपाधी मिळत असत. वरदानंद सरस्वती हे आपण म्हणतो, वरदानंद भारती, सरस्वती हे जे सगळे आहेत ते त्या पीठांची वैशिष्ट्य आहेत. त्यात ती उपाधी आहेत, त्या वेगळ्या वेगळ्या पीठांच्या उपाधी आहेत. आणि हे इथे यजुर्वेदाचं अध्ययन होईल असं ठरलं. आणि अहम ब्रह्मास्मी हे या पीठाचं महावाक्य. 4 पीठांची 4 महावाक्य होती, देवता होत्या. अहम ब्रह्मास्मी हे या पीठाचं महावाक्य. आणि आदिवराह ही देवता आणि कामाक्षी ही या पीठाची देवी होती. इथल्या लोकांनी त्याची आराधना करावी आणि त्या पद्धतीने जावं असं त्यांनी नेमून दिलं होतं. नंतरचं पीठ जो होतं द्वारका पीठ, पश्चिमेला स्थापन झालेलं. या द्वारका पीठात असणाऱ्या लोकांचा संप्रदाय हा त्यांनी कोटवार संप्रदाय म्हटला होता. कीटवार म्हणजे जीव, जंतू, कीटक वगैरे असे जे बारीक बारीक प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांबद्दल दया असणं, त्यांचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा करणं, त्यांच्या रक्षणासाठी काहीतरी, त्या जीवजंतूंच्या रक्षणासाठी काहीतरी करणं, हा त्या संप्रदायाचा उद्देश असायला पाहिजे. सिद्धेश्वर आणि भद्रकाली ह्या त्यांच्या आद्य देवता असायला पाहिजेत. सामवेद हा तिथला मुख्य वेद असेल. तिथल्या आचार्यांना तीर्थ किंवा आश्रम ही बिरुदावली दिली जाईल. तीर्थ किंवा आश्रम ही बिरुदावली त्यांच्यासाठी दिली जाईल. आणि त्या पीठाचं महावाक्य असेल तत्वमसी. तत्वमसी, तो तूच आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे आणि तोही तूच आहेस, म्हणजे आपण ब्रह्मच आहोत. सगळीकडनं हेच शिकवायचंय. हे द्वारका पीठाचं झालं. नंतर तिसरं पीठ जे होतं ते जगन्नाथपुरीचं पीठ होतं. जगन्नाथपुरीचं पीठ पूर्वेला, देशाच्या पूर्व दिशेला, त्या पीठामध्ये जगन्नाथ आणि देवी विमला या आद्य देवता म्हणून त्यांची पूजा होईल. वन आणि अरण्य ही तिथल्या पीठाधीशांच्या त्या उपाधी असतील. हे इथे ऋग्वेदाचं अध्ययन इथं केलं जाईल. ऋग्वेद हा इथला मोठा असेल आहे. आणि पुरुषोत्तम क्षेत्र या नावाने हे क्षेत्र ओळखलं जाईल. उत्तम पुरुष तिथे असतील, पुरुषोत्तम क्षेत्र या नावाने क्षेत्र ओळखलं जाईल. आणि इथलं महावाक्य असेल प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञानम ब्रह्म, प्रज्ञा हे ब्रह्म आहे. पुढचा जो मठ आहे आपल्याला माहित असलेला, परिचित असलेला, ज्या मठापर्यंत आपण बहुतेक आपल्यापैकी बहुतेक लोक कदाचित जाऊन आले असतील, तो ज्योतिर्मठ, ज्याला आपण जोशीमठ म्हणून ओळखतो. तो प्रत्यक्षात ज्योतिर्मठ आहे. जोशीमठ ओळखलं जातं. बद्रीनाथ केदारनाथला जायच्या वाटेवर इथं जावंच लागतं, थांबावंच लागतं. आणि त्या ठिकाणी शंकराचार्यांचं वास्तव्य होतं. इतका पुनीत झालेली ती जागा आहे की तिथं गेल्यानंतर माणूस आतून त्याचं काय बदलतं तो माहिती नाही, पण आतून काहीतरी त्याचं परिवर्तन होत जातं. तिथं गेल्यानंतर तिथली जी स्पंदनं आहेत, जी सकारात्मकता आहे आणि ती जी भारित भूमी आहे, ती सगळी तिथं गेल्यावर, तो आश्रमात चढून गेल्यानंतर आतमध्ये त्या गुहेच्या ठिकाणी जे त्यांचं पीठ आहे तिथं गेल्यानंतर जो अनुभव येतो ना, त्या अनुभवाचं वर्णन शब्दामध्ये करताच येईल. अगदी वेगळं जग आहे ते, वेगळं विश्व आहे ते. आपल्या मनाच्या कुठल्या तरी उच्च पातळीवर आपण जाऊन पोचतो. या जगात आपण राहतच नाही. त्या पीठांवर गेल्यानंतर तसे तसे अनुभव येतही असतील. मी गेले नाही, पण मी इथे गेले आहे आणि मला हा अनुभव आहे की आपण इथे पोचल्यानंतर आपण आपले राहत नाही. आपण एका वेगळ्या जगाशी संलग्न होतो. पण काय होतं की आपण इतक्या कमी वेळ तिथे असतो की परत आल्यानंतर आपण जसं परत येतो तसं कुठल्या तरी एका उच्च पातळीवर गेलेलं आपलं मन सुद्धा परत येतं आणि आपण पुन्हा आपल्या जगव्यवहारात,
जगरहाटीमध्ये आणि आपल्या प्रपंचामध्ये पुन्हा आपल्या त्या सागरामध्ये पोहायला सुरुवात करतो आणि हे सगळे सुंदर सुंदर अनुभव फक्त आपल्या हृदयामध्ये जपून ठेवतो. ध्यानाला बसल्यावर पुन्हा ते अनुभव घ्यावे, म्हणजे आपण पुन्हा काही क्षणाकरता त्या जगामध्ये पुन्हा जाऊ शकतो. आणि ते त्या एवढ्या महान विभूती आहे ज्यांनी आपल्यासाठी जे काही करून ठेवलेलं आहे ना, त्याला तोडच नाही, काही त्याला शब्द नाहीये त्यांचं किती ऋण मानावे. त्याच्याबद्दल आपण काहीच नाही करू शकत, आपण नाही उत्तरही होऊ शकत त्याच्यामध्ये. इथलं संप्रदाय आनंदवार, आनंदात राहणारे सगळे लोक, म्हणून आपल्याला तिथे गेल्यावर एवढा आनंद होत असावा बहुधा. आनंदवार हा संप्रदाय आहे इथला. नारायण ही देवता आहे, देवता आहे आणि पूर्णागिरी ही देवी आहे. देवता आणि देवी, पुरुष असलं की त्याला देवता म्हणायचं आणि देवी स्त्री असली की त्याला देवी म्हणायचं. पूर्णादेवी ही देवी. इथला प्रमुख वेद अथर्व वेद आहे आणि या क्षेत्रात असणाऱ्या सगळ्यांचं गोत्र भृगू आहे. अथर्व वेदाचे जे प्रमुख त्या सगळ्यांचं गोत्र भृगू आहे. आणि अयमात्मा ब्रह्म हे महावाक्य आहे. अयमात्मा, माझा हा आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे, तो मीच आहे. माझी प्रज्ञा म्हणजेच ब्रह्म आहे काय, माझा आत्मा म्हणजेच काय ब्रह्म आहे. सगळ्याचा एकच अर्थ आहे की तुझ्यात आणि माझ्यात परमेश्वरा काही फरक नाही रे, पण आम्हीच इतकं करंटे हो की आम्ही नाही ना ते ओळखत आहे. तो आमच्याच जवळ आहे आणि आम्ही तुला शोधत असतो. कुठे शोधशी रामेश्वरन, कुठे शोधशी काशी, अशी स्थिती आहे आपली. कुठेतरी देवळात इकडे तिकडे. आणि मग कबीरदास म्हणतात तसं, मुख कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास. नाम है मंदिर, नाम है मस्जिद, ना काबे कैलाश में. खोजी हो तो तुरत ही मिलिये, सब सांसों की सांस में. शोधशील तर प्रत्येकाच्या श्वासात मी आहे. नाही तर कुठेच नाहीये, पण तू स्वतःला स्वतःजवळ ठेवून पेक्षा बाहेर इकडे तिकडे शोधतो. याची एक छान मजेशीर 2 मिनिटं आपल्याला वेळ आहे त्याच्यामुळे सांगते की मजेशीर अशी गोष्ट सांगतात की परमेश्वराला माणसाचा फार कंटाळा यायला लागला. कारण की सगळं दिल्यानंतर सुद्धा माणूस आपला उत्सुक त्या परमेश्वराला जाऊन मला हे पाहिजे, मला ते, मला अमुक नाही मिळालं, मला सारखा सारखा त्याला त्रास द्यायला लागला. कंटाळून गेला तो परमेश्वर. आणि त्या परमेश्वर मग गेला ब्रह्मदेवापाशी आणि म्हणाला की बाबा रे, हे काय चाललेलं आहे सगळं, माणसापायी मी तर वैतागलो, कुठेही लपलो तरी हा आपला इन्कम टॅक्स ऑफिसर सारखा मला शोधूनच काढतो. कुठे कुठे लपू मी, काय जाऊ, काय करू, कसं लपू. तेव्हा ब्रह्मदेवाने म्हटलं की तुला युक्ती सांगतो ना, त्याच्याच मनात जाऊन लप. सगळीकडे तुला शोधेल, स्वतःच्या मनात नाही शोधणार. जाऊन लप त्याच्याबद्दल, शांत राहशील, निवांत राहशील, काही तुला त्रास होणार नाही. आणि आपण तेच केलं की तो जो आला त्याला जे शांत निवांत बसू दिलं, राहू दिलं, की आपण आपलं विसरून गेलो की तो आहे आपल्या इथे. पण तो निवांत झोपी गेला. असं तात्पर्य आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये परमेश्वर हा आपल्या स्वतःत शोधायचा असतो. ही सर्वात महत्वाची शिकवण जी आहे ती कोणत्याही संतांची आहे, कोणत्याही आचार्यांची आहे, कोणत्याही ऋषींची आहे. ही सगळी चारही पीठं स्थापन करून झाल्यानंतर मग शंकराचार्य सर्वज्ञ पीठाकडे गेले. ते सर्वज्ञ पीठ कुठे आहे? काश्मीरला. सरस्वतीचं पीठ आहे, सर्वज्ञ पीठ आहे. आणि त्यांनी तिथं सर्वज्ञ पीठावर आसीन, स्वतः आसीन व्हायचं ठरवलं, आदि शंकराचार्य म्हणून. त्या ठिकाणी ते गेले, जी जागा होती त्या जागेत पोहोचले. ते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक द्वारावर 4 द्वार, 5 द्वार, 4 दिशांची 4 द्वार, प्रत्येक द्वारावर एकेका पंथाच्या लोकांनी अडवलं, एकेका पंथांचे प्रश्न विचारले. त्या प्रत्येक ठिकाणी यांनी प्रत्येकाला पराभूत केलं. आणि त्या पीठापाशी सिंहासनावर आरूढ व्हायला गेले, तेव्हा सरस्वती उभी राहिली तिथे. थांब, तू नाही वचीन होऊ शकत याच्यावर. शंकराचार्यांना वाटलं इतकं सगळं झालं आणि तरी माझा इथे नाही राहू शकत आहे मी ईश्वराच्या ते सर्वोच्च ठिकाणी. म्हणाली नाही राहू शकत आहे, तू का नाही राहू शकत आहे? तेव्हा ती म्हणाली की तू काया वाचामध्ये शुद्ध असायला पाहिजे, आणि तू संन्यासी आहेस, आणि काही काळ का होईना तू गृहस्थाश्रमात गेलेला आहेस त्या राजाच्या शरीरात, आणि स्त्री संघ वर्ज्य आहे संन्यासाला, तू स्त्री स्पर्श केलेला आहेस. तेव्हा त्यांनी सांगितलं की माते,
तुझ्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला गेलो ना मी. आणि या देहाने नाही गेलो. आत्मा आहे त्याला विकारच नाहीये ना. गेलो त्या दुसऱ्या कोणाच्या तरी देहाने गेलो. त्या देहास निवास केला, तेव्हा त्या आत्म्याला त्या निपटाळा लागलाच नाही. आणि दुसरी गोष्ट, मी जेव्हा गेलो तेव्हा मी व्रतस्थ होतो. त्यामुळे काया वाचा मने मी शुद्ध आहे. सरस्वतीला ते पटलं आणि त्यांना त्या आचरणावर आरूढ होण्याची अनुमती मिळाली. आणि त्या सर्वज्ञ पीठावर शंकराचार्य, आदि शंकराचार्य, श्रीमद शंकराचार्य सगळे तिथे आरूढ झाले. सगळ्या विश्वाला आनंद झाला. पण तोपर्यंत त्यांच्या आयुष्यातली पहिली 2 8व्या वर्षीची आणि 16व्या वर्षीची गंडांतर तर टळली होती. पण आता 32वं वर्ष आलं होतं आणि ते गंडांतर टळणार नव्हतं. तणू क्षीण व्हायला लागली, देह व्हायला लागली. अवतार कार्य संपत आलं होतं. मग आपल्या सगळ्या शिष्यांना त्यांच्या त्यांच्या पीठावर बसवलं आणि निघाले. ते पीठाधीश म्हणायला लागले की नाही नाही, इथे नाही राहायचं, आम्हाला तुमच्याबरोबर यायचंय. म्हणले असं नाही करता येत. कोणाला कोणाबरोबर जाता नाही येत. ना येता येत ना जाता येत. मला जाऊ द्या. काही शिष्यांबरोबर शेवटी ते केदारनाथच्या यात्रेला गेले. केदारनाथ पर्यंत केले. केदारनाथाच्या पायाशी गेले, द्वाराशी गेले. अवतार संपे आता, संपलाय आता अवतार. आज्ञा दे, करावी क्षमानाथा. सारखा अवतार संपलाय. आता तुझ्यात विलीन होऊ दे. शंकराच्या पिंडीपाशी वाकले, झुकले, मनापासून प्रार्थना केली, पूजा अर्चा केली. आणि सहज एखाद्या फुलाच्या पाकळ्या, द्विदल फुलाच्या पाकळ्या उमलाव्या, तशी ती पिंड उमलली. सदेह त्याच्यामध्ये ते लुप्त झाले. आणि ती पिंड पुन्हा जणू काही घडलंच नव्हतं अशासारखी होऊन गेली. ती पिंड होऊन गेली. दिग्विजय पूर्ण झाला होता. सगळं काही जिंकून झालं होतं. जे काय करायचं ते सगळं करून झालं होतं. मनोमन सगळं माप्त करून झालं होतं. आणि मग त्या केदारनाथाच्या मंदिरामध्ये फक्त न च धर्मो न च अर्थो न कामो न मोक्ष, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे शब्द फक्त गुंजत राहिले. खूप वेळ गुंजत राहिले, वर्षानुवर्ष, शतकानुशतक. अजूनही ते शब्द असेच गुंजतात आहे. केवळ केदारनाथाच्या मंदिरात किंवा शिवाच्या पिंडीजवळ नव्हे, तर आपल्या हृदयात देखील हे शब्द गुंजतात आहे. हा अगदी थोडक्यात जितका शक्य झाला तितका माझ्या अल्पमतीप्रमाणे, अल्पबुद्धीप्रमाणे केलेला परिचय. मी शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाची अभ्यासक नाहीये. खूप गाढा त्यांच्या तत्वज्ञानाचा, त्यांच्या लिखाणाचा किंवा अत्यंत वरवरचा असं जो काही जेवढ्या कामापुरता होता तेवढ्या पुरता, जसं आपण परीक्षेपुरता एखादा अभ्यास करतो तशासारखा ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी अडल्या त्या त्या गोष्टींसाठी वाचलं. आणि एक चरित्रलेखन त्यांच्या हातून, त्यांचं माझ्या हातून घडलं हिंदीमध्ये. एवढंच काय ते तुटपुंज भांडवल. आणि तेवढ्याशा भांडवलावर हे 2 तास त्यांच्याबद्दल बोलण्याचं धार्ष्ट्य मी करायला नको होतं. पण ते करून बघितलं. लहान तोंडे मोठा घास झाला. जसं जमलं तितकं शक्य झालं. खरं तर त्यांना त्यांचं तत्वज्ञान सांगितलं मी ना, त्यांच्या ग्रंथाबद्दल सांगितलं ना, लेखांबद्दल. फक्त त्यांचं जीवन सगळं सगळं मांडलं आपल्या पुढे. ते थोडक्या मोडक्या शब्दांमध्ये आपण सगळ्यांनी गोड मानून घेतलं. मला ही संधी दिली आणि आपल्या या छान समूहात समाविष्ट करून घेतलं. खूप खूप आभार. धन्यवाद. ताई नमस्कार. इतकं अप्रतिम सुंदर आपण प्रत्येक वेळेलाच बोलताना की असं आम्ही भारावून जातो आणि पुढे शब्दच सुचत नाही. याच्या पलीकडे काय सांगावं आपल्याला. एक विनंती होती, जरी आपण 2 भागात जितकं न्याय देण्याचा प्रयत्न केला, आम्हाला आणखीनही काही भागातून आपण मार्गदर्शन करावं, जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा.
बघूया कसं कसं जमतं. जे योग असतील आणि जी ईश्वराची इच्छा असेल तसं होत जाईल. आपण कोण हो? आपण आपले ताबेदार, माझे हुकूम केलं की करायचं. मनातून आलं की बोलायचं, बाकी काय. त्याच्यामुळे जिथं शक्य आहे, मी जितकं शक्य असेल तितकं मी निश्चित माझ्याकडनं करेन. त्यानिमित्ताने माझा अभ्यास होतो, माझं झालेल्या अभ्यासाची एखाद्या वेळेस रिव्हिजन होते थोडंफार, आणि नवीन काहीतरी मिळतं आणि सगळ्या लोकांशी संपर्क येतो, छान वाटतं. कुणाला काही बोलायचंय? दीप्तीताई, तू आलीस, खूप छान वाटलं. किती दिवसांपासून मी तुला बोलावते. कोणाला संवाद साधायचा असेल तर जरूर साधा, आपला बरं ऑडिओ बरं सुरू बरं. करून. नक्की नक्की. ताई, आपल्याला वेळ आहे ना? हो, आहे आहे. आज आहे. काल जायचं होतं जरा काही नाही, आज आहे. आज काही प्रश्न नाही. कोणाला संवाद साधायचा आहे, ताईशी नक्की बोलायचं, नक्की बोलता येईल, काही हरकत नाही. आपण आपला ऑडिओ सुरू करू शकता, बोलू हं, शकता. हं. खूपच छान. म्हणजे तुम्ही ते पूर्ण समोर दृश्य उभं राहतं जेव्हा तुम्ही आधी शंकराचार्यांच्या बाबतीत जे सांगत होतात ना, शेवट तर मी जेव्हा केदारनाथला गेली तेव्हा हे मला माहित नव्हतं, पण आज कळलं आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू आले. खूप खूप धन्यवाद ताई. पण ते सांगता नाही येतातच. म्हणजे ते आवरायला लागतं, नाहीतर मग ते अश्रू यायला लागले की ते बोलता नाही येत, असं होतं. सांगता नाही येतातच, ते आवरायलाच लागतं ते. खूप सुंदर झालं व्याख्यान. थँक्यू. खूपच छान. खूप दिवसांनी ऐकलं मी तुझ्या, आणि इतकी सखोल माहिती पण नव्हती, म्हणजे शंकराचार्यांबद्दल. पण आपल्याला स्तोत्रच माहिती असतात ना, आपण बहुतेक स्तोत्र पाठ करतो आणि ती लहानपणी हा, पाठ करून घेतलेली असतात ती शंकराचार्यांची. म्हणजे शेवटचे इति श्रीमद्भगवत त्याच्या मागची शंकराचार्य कृता भूमिका, पर्यंत म्हटलं की आपल्याला हे शंकराचार्यांचं माहित आहे, एवढंच फक्त, बाकी त्याच्या काय. मागची भूमिका आज हा, कळली. भूमिका वेगळी. आणि प्रत्येक अनेक स्तोत्रांना अशा भूमिका आहेत. आता त्या आपल्याला बरोबर. एवढ्या वेळात जेवढे माहिती असलेल्या, म्हणून मी मुद्दाम त्या त्या मागच्या गोष्टी सांगितल्या की जी स्तोत्र साधारण माहिती आहेत. त्याचे शिवमचं माहिती आहे, कनकधारा पण माहिती आहे. नमस्कार ताई. नमस्कार. नर्मदा काठी आदिशंकराचार्यांची गुहा आहे, ती आता हा. बघण्याचा योग आला आणि तिथे नर्मदा अष्टक लिहिलं त्यांनी. हो ते हो आता छान कनेक्ट झालं. हो. आणि मंडन मिश्र आणि शंकराचार्यांचा हा जो वाद झाला ते फक्त शिवलीलामृतात वाचण्यात आलं होतं, पण आता ते जास्त कळलं आणि हा हा. छान आणि महिष्मतीला, म्हणजे तुम्ही जर पुन्हा तिकडे गेलात ना, इंदोर वगैरे त्या भागामध्ये, महेश्वरला जा. अहिल्याबाईंच्या ह्याला जातोच ना आपण ते पाहायला सगळं. तर त्यावेळेला हो, तो कार्तवीर्यार्जुनाचा हे पण आहे तिथे, महाल पण आहे, सहस्त्रधारा. राजवाडा पण आहे, आणि हे पण आहे शंकराचार्य. म्हणजे तीन तीन गोष्टी तिथे मिळतात. अगदी प्राचीन काळ, परशुरामांचा त्रेतायुगातले म्हणून कार्तवीर्यार्जुनाचा महाल आहे तो भाग सगळा. परशुरामांची तपोस्थली आहे तिथूनच पुढे थोडं दूर गेल्यानंतर. आणि मध्य काळामध्ये आचार्यांचं, मंडन मिश्र आणि आचार्य, आणि आधुनिक काळातले अहिल्याबाई, एक सगळे काळ एकवटून आपल्या समोर येतात. एकेका ठिकाणी गेलं की त्या त्या ठिकाणचं असं वैशिष्ट्यच आहे हो. इतके सगळे काळ आपल्या समोर एकटे ते उभे राहतात, आणि ते त्यांना सांगायचं असतं आपल्याला काहीतरी. किती सांगून किती नको असं त्या काळांना होतं. आपल्याला ग्रहण करता आलं पाहिजे. आपली ग्रहण क्षमता कमी पडते हो. खूप काही काही सांगायचं असतं त्या काळांना. अगदी खरं आहे ताई. ते आता तुम्ही अगदी एकवटलंच. तुम्ही म्हणता हम्म. ना ग्रहणाची क्षमता असली पाहिजे, पण ते तुम्ही आता एकवटलंच अगदी सगळं. धन्यवाद, धन्यवाद ताई. हे शंकराचार्यांनी आपल्या धर्माची संरक्षण करण्यासाठी 4 पीठ स्थापन केली. म्हणजे केवढी दूरदृष्टी होती. आणि त्याच्यात ज्यांना ज्यांना पुजारी म्हणून ठेवलं ते पण मला वाटतं वेगळ्या हो. दिशेचे होते ना ताई? वेगळ्या वेगळ्या दिशांचे होते. हा, म्हणजे दक्षिणेतून पहिले त्यांनी बद्रीनाथला त्यांना नेलं. म्हणजे हे खूप महत्वाचं काम आहे की त्यांनी त्या त्या ठिकाणचे पुजारी नाही ठेवले. ते हा. दुसऱ्या दिशेचे, म्हणजे पश्चिमेला पूर्वेचे, पूर्वेला पश्चिमेचे, असं करून केलं होतं ते आणि सगळं. पुन्हा आपण त्यांना तीर्थ म्हणायचं, कोणाला तीर्थ. सरस्वती म्हणायचं. हो हे हो हो हो. म्हणजे म्हणजे आता आपण जे आताच्या इतक्यातलं नाव म्हणजे वरदानंद भारती हे जे नाव आहे ते मला, गोविंददेवजी गिरी, हा जे हे जे आहे ना, हा, हे सगळे नंतर जे गिरी किंवा भारती ही जी नावं आहेत, ही हा. आत्ता माहित असलेली म्हणून पटकन तोंडात आली. अशी खूप सारी आहेत की जे आपण नाही, वाचल्यावर मला असं लक्षात येतात. वाटायचं की गिरी म्हणजे ते जातीवाचक नाम आहे. नाही नाही, उपाधी आहे, ती उपाधी आहे. हा, तर ते आता उपाधी. इथं क्लिअर झालं. हा.
कारण गिरी हे एका हम्म. विशिष्ट समुदायाचं आडनाव किंवा काय असं नाही, तसं नाहीये ते. तसं नाहीये ते. ते त्यांची शंकर म्हणजे ते संन्यास दीक्षा दिल्यानंतर ते मिळालेली ती उपाधी आहे. उपाधी आहे. हा, सरस्वती. ते म्हणजे गौरवाचा भाग आहे तो. हा हा. त्यांचं आडनाव व्यास होतं ना, ते किशोरजी व्यास आहेत. तर ही बरंच म्हणजे माहिती नसलेल्या गोष्टी तुम्ही खूप छान सांगितल्या. मंडन मिश्रा. अनुषंगाने हो, अनुषंगाने तर ते. हिने सांगितलेलं मंडन मिश्राचा कसा पराभव केला ते पण शंकराचार्यांच्या हातून, आणि धर्माच्या उत्थापनाचं कार्य किती छान केलं. हिंदू धर्माच्या संरक्षणाचं दूरदृष्टीने त्यांनी जे कार्य केलं ते अतुलनीय आहे. त्याचे आपण वर्णनच नाही करू शकत. खूप खूप धन्यवाद. खरंच नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, एक तर आपण आता हिंदू धर्म न म्हणता सनातन धर्म म्हणायला सुरुवात करूया प्रत्येक वेळेला. याचं कारण असं की त्याला मग वेगळा वास देतो, मग ते एका ठराविक लोकांचा धर्म. सनातन धर्म हा सगळ्यांचा आहे, त्याच्यामुळे सगळे धर्म त्यात येतात. हा सनातन धर्म फक्त. आणि त्यामुळे त्यांनी जे कार्य केलं ते सनातन धर्माच्या रक्षणासाठी केलं. हा एक महत्वाचा भाग आहे. हे हे नंतर आलं ना, हे खूप उशिराने आलेलं नाव आहे. आपल्या देशाचं सुद्धा हिंदुस्थान हे नाव खूप उशिराने आलेलं आहे ना. त्याच्या आधीचं भारतवर्ष, भरतखंड, आर्यभूमी अशी नावं होती आपल्या देशाला. त्यामुळे हे नंतरचं आहे. पण अर्थात आपल्याला आता ते शेवटी तो सनातन धर्म हिंदू राष्ट्रात राहत असल्यामुळे त्याला हिंदू धर्म म्हटलं गेलं, एवढंच, बाकी काही नाहीये. म्हणजे या लोकांनी जे केलेलं आहे ना, खरंच म्हणजे ते अगदी असंच आहे. देणे तुझे येतुके शिरी, झालो ऋणी जन्मांतरी. जन्मी फिटणार नाही हे इतकं देणं यांनी देऊन ठेवलेलं आहे आपल्याला. आणि शंकराचार्यांनी स्वतः रूढी पण कशा भेदल्या. हो, रूढी भेदल्या. ज्या चुकीच्या आहेत त्या रूढी धारिष्ट्याने बंद केल्या किंवा पाळल्या नाही. आणि मनुष्य धर्म हा श्रेष्ठ, हे फार छान तुम्ही सांगितलं. कारण बऱ्याच वेळेला आता सुद्धा आपल्याला रूढी परंपरा पाळताना काय पाळावं, कसं पाळावं असा खरं आहे. आपल्याला प्रश्न पडतो. खरं अर्थात आपण आपल्या सोयीने अर्थ लावतो काही वेळेला, असं पण असतं. पण ठीक आहे, याचंही ज्ञान आम्हाला झालं, त्याबद्दल पण खूप धन्यवाद. कुणाचे हात वर नाही ना ताई? नाही. नाही. तसेच ताई, परमेश्वर इकडे तिकडे न शोधता तर आपण स्वतःमध्येच बघणं हे खूप हो. मोठं बोध देणार हे आहे. हो ना. पण हे आपल्याला खूप आधीपासून माहित आहे. खूप लहानपणापासून आपण हे ऐकतो आहे. पण तरी इतकं गृहीत धरलंय त्या आपल्यात असलेल्या परमेश्वराला की त्याचा ध्यास घेत नाही, त्याच्या मागे जात नाही, त्याच्यासाठी काही करत नाही. म्हणजे अगदी किती लहानपणापासून आपल्याला आपल्याच आणि आपला देव आहे बाकी वगैरे. सगळीकडे आपण फिरत असतो, या मंदिरात चल, तिकडे जा, इकडे तीर्थयात्रा कर. पण इथेच सगळं आहे. म्हणतो ना, तुझी आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. शोधिशी मानवा राऊळी मंदिरी. शोधिशी किती मानवा. लहानपणापासून आपण ऐकतोय हे गाणं. नांदतो देव हा आपुल्या अंतरी. हे किती अंतरी. लहानपणापासून आपल्याला माहित असतं. पण ते नुसतं माहित आहे. आपल्याला काय झालेलं आहे की या सगळ्या नुसत्या पाठ आहेत गोष्टी. ती आतपर्यंत शिरल्या नाही आहे ना, त्या फक्त ओठात आहेत, पोटात नाही गेल्या. असा प्रश्न आहे सगळीकडे की ओठावर आहेत. खूप छान ताई, खूप ओठावर असतात. इतकं सुंदर आपण म्हणजे वर्णन केलं, आणि प्रत्यक्ष असं चित्र डोळ्यापुढे उभं राहत होतं. खूप छान. खूप खूप धन्यवाद. या पुन्हा पुन्हा आमच्या संवाद. नक्की 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 येईन. नक्की येईन. तुम्ही बोलवा, मी येईन. मला शक्य असेल तितकं मी नक्कीच करेन. आम्ही आपल्या ऋणातच राहू इच्छितो ताई, पुन्हा आपली वाट बघतो. नाही, आणि तसं नकोच. परिचय आणि आभार या गोष्टींना बंदच करायला पाहिजे. सुरुवात करायची एकदम छान आणि बंद कर. आपली पुन्हा वाट बघतोय. हो, इथे नक्की. रजा घेतो आपण. सगळ्यांना हो. धन्यवाद. जय श्रीराम.